सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढतो आहे आणि काही दिवसांपूर्वी 4 वर्षाच्या बालकावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतानाच आज भर दिवसा कोल्हापूर रोडवर भटक्या कुत्र्याचा हेदोस पाहायला मिळाला। कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलजवळ एका व्यक्तीवर श्वानाने हल्ला केला। या हल्ल्यात सदरची व्यक्ती गंभीर जखमी झाली आणि या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल होताच नागरिकांनी प्रशासन विरोधात नाराजी व्यक्त केली। दरम्यान जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही। व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील कबाडे हॉस्पिटलजवळ असलेल्या गॅरेज लाईनमध्ये एका भटक्या कुत्र्याने चालत जाणाऱ्या एका व्यक्तीच्या हाताचे लचके तोडले। या हल्ल्यात सदरची व्यक्ती गंभीर जखमी झाली। मोठमोठ्याने ओरडत सदरची व्यक्ती रस्त्यावरून पळत सुटली। घडलेला हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत सदरच्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।